जबरदस्तीचे लग्न भाग 4. मानसी खोडकर स्वरात म्हणाली, मी का करू? माझा भाऊ तुला साडी घालण्यास मदत करतो. आणि ती कृतिकाला डोळे मिचकावून तिथून पळून जाते. कृतिका अजूनही साडीत अडकली होती. आर्यन बेडवर बसतो आणि कृतिकाकडे पाहू लागतो. ती स्वतःशीच बडबडत होती. आईला माझ्या बॅगेत फक्त साड्या ठेवण्याची काय गरज होती? ती जीन्स टॉप किंवा सलवार सूट देखील ठेवू शकली असती. मी ही साडी कशी घालू? तिला मोठ्याने रडावेशी वाटत होते. आर्यन जो इतका वेळ कृतिकाकडे पाहत होता, त्याने मनात विचार केला, ती कसली मुलगी आहे? तिला साडी कशी घालायची हे माहीत नाही. आणि मग काहीतरी विचार करून तो बेडवरून उठतो आणि कृतिकाकडे येतो. तिच्या जवळ उभा राहतो आणि म्हणतो, तुला साडी कशी घालायची हे माहीत नाही? साडीमुळे कृतिकाचे मन आधीच अस्वस्थ झाले होते आणि आर्यनच्या प्रश्नामुळे उरलेले मन अस्वस्थ झाले आणि ती चिडून त्याला म्हणाली, हो, मला साडी कशी घालायची हे माहीत नाही. जर तुला माहीत असेल तर तूच मला ती घाल. तसाही तू माझा नवरा आहेस ना? तू तुझ्या बायकोला साडी घालू शकतोस, हो ना? मिस्टर आर्यन शिंगानिया. ओ, रिअली माफ कर. आमच्या कुटुंबात आम्ही आमच्या नवऱ्याचे नाव घेत नाही. मग मी तुला काय म्हणू? तूच सांग. आणि ती पुन्हा साडीचे प्लेट बनवायचा प्रयत्न करू लागते. तिचे बोलणे ऐकून आर्यन तिच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागतो. ती असं उत्तर देईल अशी त्याला अपेक्षा नव्हती. आर्यन तिच्या दोन्ही हातांनी तिची कंबर धरतो आणि तिला जवळ ओढतो. यामुळे ती खूप जवळ येतात. कृतिकाचे हृदय खूप वेगाने धडधडत होते. आर्यन कृतिकापासून थोडं दूर जातो आणि तिला साडी घालू लागतो. थोड्या वेळाने तो तिला साडी घालून नंतर दूर जातो आणि तिला वरपासून खालीपर्यंत पाहतो आणि म्हणतो, परफेक्ट. आणि नंतर तिच्या जवळ जातो आणि तिला स्वतःकडे वळतो. दोन्ही हातांनी तिची कंबर धरतो, जेणेकरून कृतिकाचे दोन्ही हात आपोआप त्याच्या खांद्यावर येतात. तो तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो, तू काय बोलत होतीस? आमची कृतिकाही कमी नव्हती. तीही तिचे दोन्ही हात आर्यनच्या गळ्यात घालते आणि म्हणते, देवाचे आभार मानते मी. तुला काहीतरी माहिती आहे. म्हणजे मला वाटले होते की तुला फक्त लोकांना कसे मारायचे आणि कशी भीती घालायची हे माहीत आहे. पण मला तुला असं पाहून आनंद झाला की तुला साडी कशी घालायची हे देखील माहीत आहे. निदान तुझ्याशी लग्न करण्याचं काहीतरी फायदा झाला. असे म्हणत ती तिथून निघून जाते. तेवढ्यात आर्यन तिचा हात धरतो आणि तिला त्याच्याकडे ओढतो. तेवढ्यात अक्षत दारावरची बेल न वाजवता खोलीत येतो आणि म्हणतो, ब्रो अँड वहिनी, आई तुम्हाला. आणि पुढे बोलायचं आधीच दोघांनाही असे पाहून त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही. तो पटकन सॉरी म्हणतो आणि पळून जातो. आर्यन कृतिकाला म्हणतो, चल जाऊया, आणि स्वतः बाहेर जातो. तो गेल्यानंतर ती मनातल्या मनात मानशीला थँक्यू म्हणते आणि खोलीतून निघून जाते. पायऱ्याजवळ उभा असलेला आर्यन जेव्हा कृतिकाला येताना पाहतो, तेव्हा तो तिच्याकडे जातो आणि तिचा हात धरून खाली येऊ लागतो. तेव्हा दोघंही खाली येऊन खुर्चीवर बसतात. सुरेखा म्हणाली, बाळा, उद्या तुला काहीतरी गोड बनवायचे आहे. तिचे बोलणे ऐकून कृतिका तिला म्हणते, हो आंटी. तिचे बोलणे ऐकून सुरेखा रागाने म्हणते, तू ह्यावेळी बोललीस, पण पुढच्या वेळी बोलू नको. तिचं राग पाहून सर्वांना आश्चर्य वाटते, अगदी आर्यनलाही. कृतिका मान खाली घालून म्हणते, माफ करा आंटी, मला काहीही समजले नाही. सुरेखा पटकन म्हणते, इथे ये माझ्याकडे. कृतिका भीतीने तिच्याकडे जाते. मनीषी सुरेखाला विचारले, काय झालं, तू एवढी का रागवलीस? सुरेखा कृतिकाला म्हणते, खुर्चीवर बस. कृतिका फक्त मान हलवून आणि खुर्चीवर बसते. बाळा, तू मला मम्मी किंवा आई म्हणू शकतेस, पण आंटी नाही. आणि मग ती स्वतःच्या हाताने कृतिकाला जेवू घालायला लागते. हे पाहून कृतिकाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती सुरेखाला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू आई. सुरेखा तिचं डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणते, वेलकम बाळा, आणि तुला काळजी करण्याची गरज नाही. तुला जे हवे ते कर, असं म्हणत तिला प्रेमाने खाऊ घालू लागते. तेवढ्यात सुरेखाचा फोन वाजतो. ती फोन उचलते आणि रेखाचे नाव चमकत असल्याचे पाहते.
ती फोन उचलते आणि म्हणते, हॅलो नमस्कार, कसे आहात? समोरून रेखा म्हणाली, आम्ही ठीक आहोत. तुम्ही सर्व कसे आहात? आणि कृतिका कशी आहे? मग सुरेखा म्हणाली, आम्ही देखील ठीक आहोत आणि कृतिका देखील ठीक आहे. ती इथेच आहे, बोला तिच्याशी. असे म्हणत सुरेखा कृतिकाला फोन देते आणि म्हणते, बाळा आईचा फोन आहे, बोल. कृतिका तिच्या हातातून फोन घेऊन कानावर ठेवते आणि म्हणते, हॅलो आई, तू कशी आहेस? आणि बाबा कसे आहात? आणि यश कसा आहे? सगळेच बरे आहेत. तू कशी आहेस बाळा? मी एकदम ठीक आहे आई. ओके, फोन ठेवते, बाय, असं म्हणत कृतिका फोन डिस्कनेक्ट करते आणि सुरेखाला फोन देते आणि म्हणते, आंटी, ओ सॉरी, म्हणजे आई, उद्या मला काय बनवायचं आहे? जास्त काही नाही बाळा, उद्या तुला काहीतरी गोड बनवायचं आहे. तू बनवू शकतेस ना? सुरेखा कृतिकाला विचारते. कृतिका काही बोलण्यापूर्वीच आर्यन तिला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, का नाही आई, कृतिका उद्या नक्कीच गोड पदार्थ बनवेल. आणि फक्त गोड पदार्थच का बनवेल? माझी बायको उद्या संपूर्ण जेवण बनवेल, तेही स्वतःच्या हाताने. हो ना कृतिका? तू उद्याचे जेवण बनवशील ना? आर्यन कृतिकाकडे पाहत म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिका त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागते. ती इच्छा असूनही त्याला नकार देऊ शकत नाही. म्हणूनच ती असहायतेने मान हलवते. आतून तिला आर्यनवर खूप राग येत होता, पण ह्यावेळी ती हसण्याशिवाय काहीही करू शकत नाही आणि ती जबरदस्तीने हसत होती. आर्यन मुद्दामून कृतिकाला त्रास देण्यासाठी सांगतो, कारण त्याला माहीत होते की त्याचा बायकोला घरचे कोणतेही काम येत नाही आणि तो तिला त्रास देण्यासाठी इतकी चांगली संधी कशी गमवू शकतो. कृतिकाची अवस्था पाहून आर्यन मनात खूप आनंदी होत होता. मग तो पुढे म्हणतो, आणि तुम्हाला माहिती आहे, लग्नापूर्वी कृतिकाला घरातील कोणतेही काम येत नव्हते, पण मला भेटल्यानंतर ती प्रत्येक कामात एक्सपर्ट आहे. आता माझ्या बायकोला सर्व काही येते. आर्यनचे बोलणे ऐकून मानसीला धक्का बसतो आणि ती कृतिकाला म्हणते, अरे देवा, कृती, तू मला खोटे बोललीस? मला काहीच येत नाही म्हणून? मानसी कृतिकावर रागवते. मानसीचे बोलणे ऐकून कृतिका म्हणते, मी तुला खोटे बोलले नाही. कृतिका मानसीला सांगत होती. मग आर्यन मध्येच बोलतो, वैपी, तू म्हणाली होतीस की तुला सगळं येतं. आणि मग थोडा थांबून तो म्हणतो, तू माझ्याशी खोटे बोललीस? त्याचं अभिनय पाहून कृतिकाला त्याचं डोकं फोडावंसं वाटलं. नाहीतर काय, तो किती सहजासहजी खोटं बोलत आहे आणि मला त्याचं जाळीत अडकवत आहे. मी तुला ह्याबद्दल नंतर सांगेन, पण आता मी काय उत्तर देऊ? तिचं विचारसरणीला पाहून आर्यनला समजलं की ती काय विचार करत आहे. तरीही नाटक करताना तो कृतिकाला म्हणतो, बेबी, तू मला का खोटं बोललीस? तुला माहिती आहे की मला खोटं बोललेले आवडत नाही. मग तू माझ्याशी का खोटं बोललीस? ती पुन्हा मनात विचार करू लागते. तो किती अद्भुत अभिनय करतोय. तो अभिनेता असायला हवा होता. मग तो कसा बिझनेसमॅन बनला? किती खोटारडा आहे. तो स्वतःच्या कुटुंबाशी खोटं बोलतोय आणि त्या बदल्यात तो मला विचारतोय, मी का खोटं बोलले? कृतिका चिडते. मग ती थोडा वेळ थांबते आणि म्हणते, मी तुला खोटे बोलले नाहीये. मानशी, मी तुला कधी सांगितले की मला स्वयंपाक कसं करायचं हे येत नाही? कृतिका मानशीकडे पाहत विचारते. मानशी म्हणाली, 5-6 महिन्यापूर्वी. म्हणून मग मी स्वयंपाक आणि घरातील कामेही शिकले. कृतिका दात ओठ काढत आर्यनकडे पाहते. अचानक तिच्या मनात एक विचार येतो आणि आर्यनकडे पाहून ती हसते आणि त्याला विचारते, तू म्हणालस की लग्नानंतर तू मला कॉलेजला जाऊ देशील? मी कॉलेजला जाऊ शकते का? बर. मी तिला अडकवले म्हणून आता ती मला त्या बदल्यात अडकवत आहे. काही हरकत नाही. मी देखील आर्यन शिंगानिया आहे. तो कृतिकाकडे पाहून हसतो. कृतिका चिडते पण नंतर हसायला लागते. आर्यन कृतिकाकडे पाहून खोडकरपणे म्हणतो, मग मी तुला कधी सांगितले की तू कॉलेजला जाऊ नकोस? आरामात जा. पण आता आपण एक न्यू कपल्स आहोत. म्हणूनच तू 1 महिना कॉलेजला जाणार नाहीस. त्याऐवजी हनीमून एन्जॉय करण्यासाठी माझ्यासोबत येशील.
त्याचे निर्लज्ज बोलणे ऐकून कृतिका रागवली, मान खाली घातली. तिथे बसलेल्या कुणालाही विश्वास बसत नव्हता की आर्यन अशी बोलू शकतो. मानसी आर्यनला चिडवते आणि म्हणते, भाऊ, तू पूर्णपणे बदलला आहेस. तू आधी कसं होतास आणि आता कसा आहेस? मग मानसी कृतिकाला विचारते, कृती, तुला काय बनवायचे आहे? कृतिका लक्ष न देता रागाने दात ओढकात आर्यनला पाहत म्हणते, चटणी. मला लोकांची चटणी बनवायला चांगलंच येते. आर्यन तिला म्हणतो, तुला आठवतंय का तू कुठे आहेस? तो असे म्हणतात ती त्याच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाकडे विचित्र नजरेने पाहते. कृतिका त्या लोकांकडे पाहते आणि नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि म्हणते, सॉरी, मला म्हणायचं होतं की मला चटणी खूप छान बनवायला येते. आर्यनला समजले की कृतिका त्याच्याबद्दल बोलत आहे. तरीही तो रागावत नाही आणि हसत हसत तिला विचारतो, तुला कोणाची चटणी चांगली बनवायची आहे? कृतिका आर्यनकडे रागाने पाहते आणि पुन्हा म्हणते, तुझी चटणी. ती त्याच्यावर दात ओठ खात असते, पण नंतर तिला आठवते आणि स्वतःवर नियंत्रण ठेवते. मग ती सर्वांची माफी मागते आणि म्हणते, सॉरी, मी जरा जास्तच बोलले. सुरेखा तिला मध्येच थांबवते आणि म्हणते, नाही बाळा, तुला सॉरी म्हणायची गरज नाही. उलट तुझ्या स्पष्ट बोलण्यामुळे आमची भीती संपली आहे. तू आल्यापासून आमच्या मनात ही भीती होती, तू कशी जुळवून घेऊ शकशील. पण तू आमच्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम सोडवले आहे. तुला हवं तसं कर. जर आर्यनने कधी तुला शिव्या दिल्या किंवा त्रास दिला तर तू मला सांग हा. ह्या बिनकामाच्या माणसाला मी पाहतेच, असं म्हणताच सगळे हसायला लागतात. सर्वांना हसताना पाहून आर्यन रागाने सुरेखाला म्हणतो, आई, कृतिका ह्या घरात आल्यापासून माझी किंमत संपली आहे. तू मला बिनकामाचा माणूस म्हणत आहेस का? मी तुझं किती काम ऐकतो आणि मी तुला आवडता मुलगा आहे ना? आर्यन स्वतःची कौतुक करत म्हणतो. मानसी आर्यनला चिडवते आणि म्हणते, ब्रो, तू कधीपासून इतकं चिडचिड करायला लागलास? आधी तुला फक्त तुझ्या कामाची काळजी होती. कोणी काय म्हणतंय, कोणी काय करतंय, तुला काही फरक पडत नव्हता. पण कृतिका आल्यावर तू चिडचिड करत आहेस. माझं चिडचिड करणारा ब्रो. मानसी आर्यनचा एक गाल ओढत म्हणते, चिडका. कृतिका हळूच म्हणते आणि स्वतःशीच हसते. कृतिका स्वतःसाठी बोलताना पाहून आर्यनला राग येतो आणि तो सुरेखाला म्हणतो, मला वाटतं आई, आपण आता आपल्या खोलीत जायला हवं. असं म्हणत आर्यन त्याचं खुर्चीवरून उठतो, कृतिकाकडे जातो आणि तिचा हात धरून तिला उठवतो. कृतिका ही उठते. सगळे आर्यनकडे डोळे मोठे करून पाहत होते, कारण आतापर्यंत कोणीही विश्वास ठेवत नव्हते की आर्यनसारखा माणूस कधीही प्रेमात पडू शकतो आणि स्वतःशिवाय कुणावरही प्रेम करू शकतो. मानसी हळूच अक्षतला म्हणते, भाऊ, मी स्वप्न पाहत आहे का? अक्षत तिचा हात जोरात चिमटा काढतो आणि चावतो आणि उंदीर कुठली, हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. हा. हा. मानसी जोरात वरडते. मग तिला वरडताना पाहून अचानक सगळे तिला विचारतात, तुला काय झाले? मानसी रागाने अक्षतला म्हणते, तुझी मला चिमटा काढण्याची हिंमत कशी झाली? अक्षत तिला चिडवतो आणि म्हणतो, तू स्वतः मला विचारले होतेस की तू स्वप्न पाहत आहेस की नाही? म्हणूनच मी तुला चिमटा काढले, जेणेकरून तुला खात्री होईल की तू स्वप्न पाहत नाहीस. मानसी त्याचे बोलणे ऐकते आणि चिडून म्हणते, मग तू मला हळुवारपणे चिमटा काढू शकला असतास ना? एवढ्या जोरात का? मी तुझ्याकडून माझा बदला घेईन. हो, घे घे, तो तिला चिडवताना म्हणतो. सुरेखा त्या दोघांना म्हणते, अरे, तुम्ही दोघंही आपापल्या खोलीत जा बघू. उगाच भांडत बसलाय. आर्यन लगेच कृतिका सोबत त्याच्या खोलीत जाऊ लागतो. दोघंही निघून गेल्यानंतर सर्वजण जोरात हसायला लागतात. आर्यन खोलीत पोचतो आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करतो. पण कृतिकाला ह्याचा काहीही परिणाम होत नाही आणि ती हसत त्याच्या बेडवर आरामात बसते. आर्यन बेडजवळ उभा राहून रागाने म्हणतो, तू बाहेर काय बोलत होतीस? तुला आर्यनची चटणी बनवायला आवडते आणि मला चिडवण्याची तुझी हिंमत कशी झाली? आर्यनला वाटलं होतं की
त्याचं अशा बोलण्याने कृतिका घाबरेल. पण उलट कृतिका हसत हसत बेडवरून उठताना म्हणते, कदाचित तू चिडका म्हटल्यामुळे जास्तच चिडला आहेस वाटतं. आणि इथून पुढे तुला चिडकाच म्हणायला हवं. काय म्हणालीस तू? मला चिडका? आर्यन खरोखर चिडून म्हणतो. जेव्हा तू इतकं चिडचिडेपणा करतोयस म्हटल्यावर तुला सलमान खान म्हणू का? बोलून झाल्यावर कृतिका निघून जाण्यासाठी वळते. तेव्हा आर्यन अचानक तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे वळतो आणि तिचं खांद्यावर डोके ठेवून हसत म्हणतो, तुला आठवतंय का? आज आपली पहिली रात्र आहे, म्हणजे फर्स्ट नाईट. त्याचे शब्द ऐकून कृतिकाचे हृदय खूप वेगाने धडधडू लागते आणि तिला समजत नव्हते की तिच्यासोबत असे का घडत आहे. कृतिका मागे वळते, एक दीर्घ श्वास घेते आणि तिला टोमणे मारते आणि म्हणते, मला वाटते की तुझी स्मरणशक्ती खूप कमकुवत आहे किंवा तू माझ्यासाठी बनवलेले करारपत्र वाचायला विसरला असशील, म्हणूनच तू असे बोलत आहेस. जर तू विसरलास तर मी तुला आठवण करून देते. करारात स्पष्टपणे लिहिले होते की मी तुझी बायको नाही आणि माझं तुझ्याशी कोणतेही संबंध नाही. तशी कृतिका खरे बोलत होती. करारानुसार कृतिका या घराची सून आणि मानशी आणि अक्षतला वहिनी होती, पण आर्यनची बायको नाही. हो, मला माहीत आहे. तुला मला आठवण करून देण्याची गरज नाही. आणि कराराबद्दल सांगायचे तर मी जेव्हाही ते बदलू शकतो. आर्यन तिच्याकडे पाहत एटिट्यूडने म्हणतो. हो का? मला तुझी ही ताकद माहीत नव्हती. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, पण माझ्यापासून दूर राहा. जर तू माझ्याजवळ आलास तर मी तुझे डोके फोडेन. कृतिका आर्यनकडे बोट दाखवत म्हणते. आजपर्यंत आर्यन शिंगाणियासोबत असं बोलण्याची हिंमत कोणी केली नाही. तू नालायक मुलगी, तू माझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी केलीस? आणि तुला जास्त नखरं दाखवण्याची गरज नाही, कारण मला तुझ्यात एवढंही रस नाही. आर्यन खूप रागाने तिला पटकारात म्हणाला. अरे, मग तुला काय वाटतं? मला तुझ्यात रस आहे? तू सलमान खान नाहीस की मला तुझ्यात रस असेल? आणि तू मला नालायक मुलगी कशी म्हणालास? जर तू विसरलास तर मी तुला पुन्हा आठवण करून देते. तर आता मी कृतिका आर्यन शिंगाणिया आहे, म्हणून माझं अपमान करण्याची चूकही करू नकोस, कारण माझं नाव तुझ्याशी जोडलं गेलं आहे. गुड नाईट माझ्या चिडक्या नवऱ्याला. असं म्हणत कृतिका तिथून निघून जाते. आर्यन फक्त तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होता, पण कुठेतरी कृतिकाचं दृष्टिकोन आणि तिचे शब्द आर्यनला प्रभावित करत होते. पण आर्यन हे स्वीकारण्यास तयार नव्हता. आर्यन कपाट उघडतो, त्यातून त्याचे कपडे काढतो आणि वॉशरूममध्ये जातो. त्याला जाताना पाहून कृतिका आनंदाने म्हणते, मिस्टर आर्यन शिंगानिया, तू माझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. हे बोलून ती उपहास्याने हसायला लागते. थोड्या वेळाने आर्यन वॉशरूममधून बाहेर येतो. यावेळी त्याने निळा टी शर्ट आणि काळा त्रिपोर्त घातलेला होता, ज्यामध्ये तो खूप हँडसम दिसत होता. त्याचे केस ओले होते आणि त्यातून पाणी टपकत होते. आर्यन आरशासमोर उभा होता. तो पुढे जाऊन स्वतःकडे पाहतो आणि ड्रेसिंग टेबलावरून हेअर ड्रायर काढतो आणि केस सुकवू लागतो. कृतिका त्याच्याकडे एकटक पाहत होती, जणू काही ती मान्य करते की तो एक फ्लर्टी आहे, पण तो खूपच हँडसम आहे. कृतिका मनात म्हणते. पण लवकरच ती त्याच्यावरून मन झटकून तिच्या बॅगेकडे जाते. ती सामान उघडते आणि पाहते की तिच्याकडे रात्री घालण्यासाठी काहीही नव्हते आणि कृतिकाला साडीत झोपण्याची सवय नव्हती. ती काळजीने विचार करत होती. मग काहीतरी विचार करत असताना तिच्या डोळ्यात चमक येते आणि ती आर्यनच्या वॉर्डरोबमध्ये जाते. ते उघडते आणि त्यातून एक टी शर्ट काढते स्वतःसाठी. जेव्हा आर्यन तिला त्याचे कपडे काढताना पाहतो, तेव्हा तो तिच्याकडे जातो आणि रागाने म्हणतो, तू माझ्या वॉर्डरोबला हात लावण्यापूर्वी कुणाला विचारले होतेस? आणि तू माझे कपडे कुठे घेऊन जात आहेस? आर्यन कपड्यांकडे बोट दाखवत विचारतो. कृतिका पण त्याला उत्तर देते. आणि तुला कोणी सांगितले की मला कुणाची परवानगी घ्यावी लागेल? माझ्याकडे आज रात्री घालण्यासाठी कपडे नाहीत, म्हणूनच मी तुझे कपडे घेत आहे. हो का? तर आज रात्री घालायला कपडे नसतील तर मी काय करू?
जर तुला आज रात्री घालायला माझे कपडे घ्यायचे असतील तर तुला मला रिक्वेस्ट करावी लागेल. आर्यन तिला चिडवत म्हणतो. रिक्वेस्ट? माय पुट. आज मी साडी घालून झोपेन. तुझे कपडे घे. मला त्यांची गरज नाहीये. कृतिका त्याला कपडे देते आणि एवढं बोलून कृतिका तिथून निघून जाते. विचार करून बघ. आर्यन तिच्या जवळ जात म्हणतो. मी ठरवलं आहे. मला तुझे कपडे नको आहेत. ठीक आहे. मला काही हरकत नाहीये. हे बोलल्यानंतर आर्यन कपडे परत वॉर्डरोबमध्ये ठेवू लागतो. आता कृतिकाला पश्चाताप होत होता. मी त्याला सांगितले की मी साडी घालून झोपेन, पण मी कशी झोपणार? मी त्याला विचारू का? कृतिका नको नको. जर तू त्याच्याकडे कपडे मागितले तर तो त्याची बिनकामाची एटिट्यूड दाखवेल. तो म्हणेल, मी तुला आधी सांगितले होते, पण तू ऐकले नाहीस. राक्षस आहे तो. पण काय करू मी? मला कपडे मागावे लागतील. इतकं विचार करून कृतिका आर्यनकडे येते आणि त्याला म्हणते, मला कपडे हवे आहेत. पण तिचं बोलण्यावरून असे वाटले नाही की ती रिक्वेस्ट करत आहे. उलट ती आर्यनला धमकावत आहे अशी दिसते. तिचे बोलणे ऐकून आर्यन हसतो. नंतर थोडा वेळ थांबतो आणि एटिट्यूडने म्हणतो, पण आता तुला कपडे द्यायला माझी इच्छा नाही. असे म्हणत आर्यन जातो आणि बेडवर झोपतो. तुला इच्छा नाही? असं कसं तुझी इच्छा नाही? माझं नावही कृतिका पांडे आहे. मी तुझ्याकडून कपडे घेईनच. कृतिका बेडजवळ जाते आणि तिचा राग आवरत कोठे हसते आणि ती म्हणते, प्लीज मला तुझे कपडे दे. तिचं बोलण्यावरून आर्यनला समजले होते की कृतिका सध्या किती रागवली आहे. तरीही आर्यनवर त्याचा परिणाम झाला नाही. उलट त्याने तिला आणखी त्रास दिला आणि म्हणाला, तू काय म्हणालीस? मला काहीच ऐकू आले नाही. तो मुद्दामून तिला त्रास देत होता. तू बहिरा आहेस का, की तुला ऐकू येत नाही? कृतिका रागाने त्याला म्हणते. तिचे बोलणे ऐकून आर्यनला राग येतो आणि तो म्हणतो, शटअप. मी तुला रिक्वेस्ट करायला सांगितले होते. उलट माझ्या दोष शोधू नकोस. कृतिका स्वतःला शांत करते आणि पुन्हा म्हणते, प्लीज मला तुझे कपडे दे. बर, मला हेच हवे होते. आता तू तुझ्या खऱ्या जगी आली आहेस. जा आणि कपडे घे. पण माझ्या इतर कपड्यांनाही हात लावू नको. जे कपडे तू घेतले होते तेच घे. आर्यन एटिट्यूडने म्हणतो. मलाही तुझे कपडे घालायला आवडत नाही. आज माझी नाईलाज आहे. म्हणूनच मी तुझे कपडे घेत आहे. कृतिकाही त्याच स्वरात बोलते. मी तुला तुझी जागा दाखवते. ती मनात म्हणते आणि जाऊन कपाटातून तेच कपडे काढते आणि बाथरूममध्ये जाते. आर्यन जाऊन लॅपटॉप उचलतो. मग बेडवर बसतो. तो त्याचं लॅपटॉपवर काम करू लागतो. कृतिका वॉशरूममधून बाहेर येते. तिने काळा टी शर्ट आणि काळा त्रिपोत घातला होता, ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत होती. जेव्हा आर्यन तिला पाहतो तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो. जेव्हा कृतिका त्याला तिच्याकडे पाहत असल्याचे पाहते तेव्हा ती त्याच्याकडे जाते आणि रागाने म्हणते, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू माझ्याकडे का पाहत आहेस? तिचे शब्द ऐकून आर्यन शुद्धीवर येतो आणि तिला फटकारतो. हे हेलो, इतके बावकायची गरज नाही. मी तुझ्याकडे पाहत नव्हतो. उलट मी तुला पाहिल्यानंतर विचार करत होतो, काळ्या कपड्यात कोणी इतके वाईट कसे दिसू शकते? काय? आता तू जास्त बोलत आहेस, कृतिका चिडून म्हणाली. तू फक्त वाईट नाहीस, तू मांजरींसारखी दिसतेस. काळ्या मांजरींसारखी. आर्यन तिला चिडवताना म्हणतो. पण आमची कृतिका ही काही कमी नव्हती. काय? मी काळ्या मांजरींसारखी दिसते? आणि तू कसं दिसतोस? जोकर? तू जे काही करतोयस ते चांगले दिसते. तू जोकरपेक्षाही वाईट दिसतोयस. तर मी जोकर आहे? आर्यन रागाने विचारतो. हो, जोकर आहेस. कृतिका हसत म्हणते आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपते. जेव्हा आर्यन तिला बेडवर पडलेले पाहतो तेव्हा तो रागाने म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडवर झोपायची? जा आणि सोप्यावर झोप. मी का झोपू? तुला काही त्रास असेल तर तू जाऊन झोप. असं म्हणत कृतिकाने स्वतःला ब्लँकेटने झाकते. आर्यन तिचा ब्लँकेट काढून म्हणतो, तुला कसं वाटलं की मी सोप्यावर झोपेन? हे माझं घर आहे आणि मी माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपेन. आणि जर तुला काही त्रास असेल तर तू जाऊन सोप्यावर झोप.
असं म्हणत आर्यन लॅपटॉप बंद करतो आणि बेडवर झोपतो. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नको, असं म्हणत कृतिका त्यांच्यामध्ये 4 उश्या ठेवते आणि झोपी जाते. रात्री आरामात झोपलेला आर्यन अचानक एक झटक्याने जागा झाला. कारण कृतिकाने त्याचा कमरेवर जोरात लाथ मारली, ज्यामुळे त्याची झोप भंग झाली. तो खूप रागावला. तो काहीही करू शकण्यापूर्वीच कृतिकाने तिचा उजव्या पायाने त्याला लाथ मारली, इतक्या जोरात की तो थेट बेडखाली जाऊन पडला. आर्यन ओरडला. आता त्याचे मन हार मानत नव्हते. तो रागाने जमिनीवर उठला आणि बेडवर बसला आणि रागाने कृतिकाकडे पाहू लागला. ती इथे किती शांत झोपली आहे. मीच वेडा होत आहे. मी तिच्याशी लग्न केले. तिने माझे संपूर्ण मन उद्ध्वस्त केले आहे. मला तिला थंड पाण्यात टाकावीशी वाटते, पण नाही. असे म्हणत तो सर्व उशा काढून टाकतो, कृतिकाला उचलून घेतो आणि सोफ्यावर फेकतो. पण यामुळे कृतिकाला काही फरक पडला नाही, कारण ती गाढ झोपेत होती. आर्यन जाऊन बेडवर निवांत आडवा झाला. थोड्या वेळाने तो झोपी गेला. सकाळी 7 वाजता कृतिका मागे वळून ओरडली, "आई गं आई!" कारण कृतिका वळताना जमिनीवर पडली आणि तिची पाठ मोचली. तिचं ओरड ऐकून आर्यन जागा झाला आणि तो बेडवरून उठला आणि ओरडला, "तुला काय प्रॉब्लेम आहे? तू मला शांतपणे का झोपू देत नाहीस?" "काय म्हणालास? मी तुला शांतपणे झोपू देत नाही? आधी मला सांग, मी सोफ्यावर कशी आले?" "मी बेडवर झोपले होते." कृतिका कंबर धरत म्हणते. "मला काय माहीत, कदाचित तुला झोपेत चालण्याची प्रॉब्लेम असेल आणि तू रात्री झोपेत बेडवरून उठून सोफ्यावर झोपली असेल." आर्यन खोटे बोलतो आणि तिच्यावरच दोषारोप करतो. "अरे हॅलो, तुझ्या बकवास बंद कर. मला झोपेत चालण्याचा प्रॉब्लेम नाहीये. तूच मला रात्री सोफ्यावर टाकले असेल. मी तुला सोडणार नाही." असं म्हणत ती उठू लागते. मग तिला कमरेला वेदना होतात आणि ती पुन्हा जमिनीवर बसते. "आधी उठायला शिक, मग मला पकड." असं म्हणत आर्यन तिथून निघून जातो. "आई गं आई, माझी कंबर खूप दुखतंय." पण कृतिका धाडस करते आणि सोफ्याचा आधार घेऊन जमिनीवरून उभी राहते. "मी या आर्यन शिंगाणे याला सोडणार नाही. त्याची मला पाडण्याची हिंमत कशी झाली? जर मला संधी मिळाली तर मी त्याचे केस ओढेन किंवा त्याचे डोके फोडेन, पण मी त्याच्याकडून नक्कीच बदला घेईन. तो स्वतःला काय समजतो, राक्षस कुठला?" कृतिका स्वतःशीच बडबडत होती. आर्यनला मनापासून शिव्या दिल्यानंतर कृतिका तिच्या सामानाकडे जाते. त्यातून गुलाबी रंगाची नेटची साडी काढते आणि बेडवर ठेवते आणि वॉशरूममध्ये जाते. काही वेळाने कृतिका आंघोळ करून आणि बाथरोब घालून वॉशरूममधून बाहेर येते. ती ड्रेसिंग टेबलजवळ जाते आणि आरशात स्वतःला पाहते आणि टेबलावरून हेअर ड्रायर उचलते आणि ते चालू करते आणि केस सुकवायला लागते. तेवढ्यात आर्यन खोलीचा दरवाजा उघडतो आणि आत येतो. जेव्हा आर्यनची नजर कृतिकावर पडते तेव्हा तो क्षणभर तिच्यातून हरवून जातो. पण दुसऱ्याच क्षणी तो मन झटकून टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये जातो. थोड्या वेळाने आंघोळ करून आर्यन बाहेर येतो. जेव्हा त्याची नजर साडी नेसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृतिकावर पडते, आर्यन ड्रेसिंग टेबलाजवळ येतो आणि आरशात स्वतःला पाहतो. मग त्याला आरशात कृतिकाचे प्रतिबिंबही दिसते. आर्यन केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायर चालू करतो. क्षणभर कृतिकाची नजर आर्यनकडे जाते, पण पुढच्याच क्षणी ती आर्यनवरून नजर हटवते. आर्यन केस सुकावतो आणि चेंजिंग रूममध्ये जातो. कृतिका स्वतःला म्हणते, "मी लक्ष द्यायला हवं होतं. त्याने इतक्या लवकर साडी बनवली होती. जर मी लक्ष दिलं असतं तर आज मला काही त्रास झाला नसता. त्या राक्षसाने साडीचे प्लेट खूप सहजपणे बनवले. मी ते का करू शकत नाही आहे? कुणास ठाऊक." मी त्या राक्षसाची बोलले तर तो मला मदत करू शकेल का? "कृती, तू वेडी झाली आहेस का? की तू त्या राक्षसाची मदत मागत आहेस? तो मदत करणार नाही. त्यावर तो तुला नक्कीच व्याख्यान देईल. तो म्हणेल, तुला साडी कशी घालायची हे माहीत नाही? तू मोठमोठ्या गोष्टी बोलतेस." कृतिका आर्यनची नक्कल करत म्हणते, "नाही नाही, मी मरेन पण मी कधीही त्या राक्षसाची मदत घेणार नाही." "पण साडी घालायला मी कोणाची मदत घेऊ?"
मी मानसीला फोन करू का? नको यार, मी तिला मागच्या वेळी सांगितले होते. नाही मानसी नाही. आईला हाक मारू का? हो, त्या मला नक्कीच मदत करेल. पण मी त्यांना कशी हाक मारू? तेवढ्यात आर्यन चेंजिंग रूम मधून बाहेर येतो. तो आरशासमोर येतो आणि स्वतःकडे पाहतो आणि केस व्यवस्थित करू लागतो. मग त्याची नजर कृतिकावर पडते, जी तिच्या साडीत अडकली होती आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की ती ह्यावेळी खूप रागवली असावी. तिला रागवलेले पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो स्वतःशी म्हणाला, तू काल मला त्रास दिलंस, आता मी बघेन तू साडी कशी घालतेस. असे म्हणत आर्यन खोलीतून निघून जातो. मग कृतिका त्याला थांबवते आणि म्हणते, तू जरा आईला हाक मारशील का? तिचं आदेश ऐकून आर्यन मागे वळून तिच्याकडे येतो आणि एटिट्यूडने म्हणतो, का? आणि मी तुझं नोकर नाही. जा आणि स्वतः हाक मार. जर मी त्यांना स्वतः हाक मारले असते तर मी तुला का सांगितले असते? आणि दुसरे म्हणजे मला तुझ्याशी बोलण्यात रस नाही. जा आणि आईला हाक मार. कृतिका त्याला पुन्हा ऑर्डर देताना म्हणाली, एक्सक्यूज मी, तुझे काम आहे, तू जाऊन आईला हाक मार. आणि तरीही मला पालतू काम करण्यात रस नाहीये. याशिवाय माझे आणखी काही काम आहेत.